मंडळी, कलाकार म्हणून निवड होण्यासाठी महत्त्वाची असते ऑडिशन. या ऑडिशनच्याच निमित्तानं कॉमेडीचं मिशन पार पाडायला येत आहेत खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. हाय, नमस्कार. बाप रे, अरे समीरजी, प्रसादजी, विशाखाजी, तुम्ही पण. अरे नम्रताजी, सगळेच आलेत आज. माय गॉड, रॉबर्ट डिनेरोला कॉम्प्लेक्स देणारे महान अभिनेते अरुणजी कदमजी पण आलेत. बाप रे, आज काही खरं नाहीये माझं. आज कसं सिलेक्शन होणार माझं? हायला सिद्धार्थ जाधव, तुम्ही पण आलात ऑडिशनला? आई शपथ, तुम्हाला तर वेगळी खुर्ची पण दिली यार. माझं कसं होणार सिलेक्शन? त्यात हे हिंदी फिल्मचं ऑडिशन आहे. हिंदीचं कसं असतं माहिती आहे ना सर तुम्हाला. पण मी ना हार नाही मानणार आहे. यावेळी मी करणार, सिलेक्ट होणार मी यावेळी. कारण इतके महिने वाट बघतोय ना. आणि तुम्हाला माहिती आहे तसंच हिंदी सिनेमाचं कसं असतं ना, हे अरुणजींना पण माहिती आहे. काय अरुणजी? म्हणजे बुल्गेरियाला त्यांनी एक हिंदी फिल्म केली होती. खूप सुपर फिल्म होती. आणि त्यांनी ठरवलं की ही फिल्म मी हिंदीमध्येच डब करणार. त्याच्यानंतर मग रिलीज करताना अननोन लँग्वेज असं काहीतरी त्यांनी रिलीज केली ती. पण मग बुल्गेरियावरून डायरेक्ट मीरा रोडमध्ये आता स्किट करतात. असा त्यांचा एकूण प्रवास आहे. एक वेगळाच प्रवास आहे. नाही पण तुमच्या सगळ्यांचं प्रेशर आलं होतं मला. जस्ट आत्ता वर गौरवकडे लक्ष गेलं आणि कॉन्फिडन्स आला जरा. हा पण आहे, थोडे चान्सेस आहेत माझे तसे. आणि मी याच्यापेक्षा बरं बोलतो जरा. या मॅडम या. आता पडाल. या इकडे. मॅडम, ही आपली ऑडिशन रूम आहे. हे तुमचे पार्टनर आहेत. हाय. तुम्ही रिहर्सल करून घ्या. वी विल कॉल यू इन सम टाईम. ओके. आईच्या गावात. हॅलो मॅम, myself निमिष कुलकर्णी. I am also actor and here in this film, in this scene, you, I, together. हा काय? तुम्ही पण इथे ॲडिशनला आले आहे काय? फसवणूक? एवढी मोठी फसवणूक? अरे हे तर चिप्सच्या पॅकेट सारखं आहे यार. म्हणजे चिप्सचं पॅकेट घेतलं की ते दिसताना असं मोठं भरलेलं दिसतं. फोडलं की चिप्सच्या नावाखाली दगा दिलेला असतो आपल्याला. अरे हा त्यातला प्रकार आहे, हा दगा आहे. मॅम तुमचं कदाचित चुकलं. ॲडिशन नाही, इथे ऑडिशन आहे. हे काय आलंय माझ्या नशिबात आज अचानक. बसन. You okay? Yeah, fine. बोला मग. काय? बोला मग. तब्येतीची विचारपूस करायला भेटलोय आपण इथे. काय मस्त टाकता तुम्ही. मस्त मारला. थँक्यू. एवढाही मस्त नव्हता ऍक्च्युली. मी जेन्युइनली विचारला. आपण तब्येतीची विचारपूस करायला नाही भेटलोय ना. नाही आपण ॲडिशन द्यायला आलो हिंदी पिक्चरचं. तुम्ही परत तेच करताय. ॲडिशन नाही, जाऊ दे, आपण भाषेवर नकोच बोलूया. तुम्हाला स्क्रिप्ट मिळाली का? हे बघा, मला ॲक्च्युली सांगितलं होतं त्यांनी. ही तुमची स्क्रिप्ट आहे. हां, यातलं रीना नावाचं जे कॅरेक्टर आहे ना, ते तुमचं आहे. अच्छा, मी रीना. हां, म्हणजे तुम्ही जॉन सीना. मी पण टाकते असं मध्ये मध्ये ऑडिशन. मी टाकत असते. ऍक्च्युली हे ॲडिशन टाकलं तुम्ही. मगाची ऑडिशन वापरायचं होतं. हे ॲडिशन होतं. हा काय? आणि चुकूनही टाकू नका. भलतं भयानक टाकताय तुम्ही काहीतरी. हा, आपण स्क्रिप्ट वाचूया. तुम्ही फार असता बाबा. वाचा ना, स्क्रिप्ट वाचा ना.
रीना तुम्ही आहात हा. आणि मी जॉन सिना नाहीये, मी राकेश आहे. बघा खाली राकेश आहे. अच्छा 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 हा या हा ओ कंडिशन काय आहे फार गंभीर आहे हो. हा? ज्या क्षणी तुम्ही एंट्री घेतली ना तेव्हापासून फार गंभीर कंडिशन झाली. तुम्ही परत मारला ना. तुम्ही पुन्हा पुन्हा असं टाकता ना, मला आनंद मिळतो. मी नाही टाकत आहे, मी सिरियसली सांगतोय का. सवारी सवारी काय कंडिशन काय मला कळलंच नाही. म्हणजे नाही म्हणजे ते नाही का पिक्चर मध्ये असतं, हिरोईन असं कुठेतरी जाते आणि मग ती डचमळते आणि मग गुंडी लोक असं पकडतात तिला आणि मग कुठून तरी असा हिरो येतो आणि तिला बचावतो आणि मग दी एंड होतो गोड गोड गोड. ती यातली अशी कंडिशन काय आहे? कंडिशन नाही, त्याला सिच्युएशन म्हणतात. ती सिच्युएशन काय असं तुम्हाला विचारायचं. मी सांगतो तुम्हाला. मस्त सिच्युएशन आहे. मी जस्ट वाचत होतो. हा जो राकेश आहे ना, म्हणजे मी, हा? तो रीनाकडे येतो. त्यांचं काय झाकडू माकडू आहे? म्हणजे त्यांचं डीप आहे की असा आपला वरवरचा लव आहे? म्हणजे दिन गया शीन गया असा आहे? काय दिन गया शीन गया. काय भाषा आहे ही? अहो तसं माहित नाही आता. तुम्ही आधी सिच्युएशन ऐकून घ्या ना, तुम्ही काय? समजून घ्या. हा. हा तर हा जो राकेश आहे हा. तो रीनाकडे येतो आणि हा. रीनाला म्हणतो की रीना मुझे तुमसे कुछ कहना है, हम अब से साथ नहीं रह सकते. हा आणि मग त्याच्यावर रीना मला म्हणते हा. राकेशला की रीना म्हणजे मी काय मी हाँ रीना तुम्ही हा, रीना. हा, तर मी तुम्ही रीना मला म्हणता की हा, तुम मेरी सांस हो, तुम मेरी धड़कन हो, हा. तुम मुझसे जुदा नहीं हो पाओगे राकेश. छपरी आहे, एक नंबरचा छपरी आहे. डायलॉग मध्ये लय वेळ घालवतायत. आपला कसा दिन गया शिन गया मिला मोका दिला झोका, तसं यांचं नाही. आणि लिखाणात त्यांना काय मजाच नाही आहे. असं रायटरने ना वर 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 लिहिलाय नुसता. हो हा पण ते रायटरनी जे वर 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 लिहिलंय ना, ते आपण केलंच नाही ना, तर या इंडस्ट्रीत आपण वरवर पण उभे राहू नाही शकणार. हा त्याच्यापुढे आपल्याला हेच करावं नाही, लागेल. केला पाहिजे केला प्लीज आपण हे करूया. हा, हा. हा आता मी हा. राकेशचा डायलॉग घेतो. हा. हा तुम्ही रेडी आहे? मी रेडी आहे. आपण उभं राहून करूया रिहर्सल प्लीज. चालेल, आपल्याला कोणती पण पोझिशन चालते. चांगलंय. हा 2 सेकंड फक्त मूडसाठी. हा हा रीना वाव. हे काय मध्ये नका ना करू काही वाव वगैरे. काय अरे होतं? तसं केलं पाहिजे ना. तुला ऍक्शनला रिॲक्शन दिली पाहिजे ना. आता तुम्ही मला एवढी साथ घातली आहे तर मिनी पण वाव दिलाच पाहिजे ना तुला. आपला असाच असतो, तुमने पुकारा हमने स्वीकारा. नाही तुम्ही जे बोलायचं ते बोला, मस्त हा? आहे ते सगळं. हा. पण आता मध्ये नका बोलू, मी डिस्टर्ब होतो थोडा. सवारी, मी तो सवारी. मूड धरतो ना. सवारी, हा, सवारी, please, sorry. सवारी. आता नका ते. ऐ, ऐ, ऐ. Yes. रीना वाव. मुझे तुमसे कुछ कहना है, हा काय? अब हम साथ नहीं रह सकते. ते आ? घ्या ना. हा, मैं रीसा सेतू म से जादू है. जादू नाहीये ते, जुदा जुदा नाही. जुदा. अहो हे काय बोलताय तुम्ही? असं नाहीये स्क्रिप्ट मध्ये. मी वाचलंय, वेगळं आहे काहीतरी. नाही. नाही नाही वेगळं आहे ना. नाही पण मिनी वेगळं बोललाय काय? वेगळं नाही, तुम्ही वेगळं वेगळं करून बोललात प्रत्येक अक्षर. असं नाही आहो, ते एकत्र वाचा ना तुम्ही. काय तुम्ही- बोलता? आणि मग तुम्ही चुकीचं बोललात सगळं. मिनी चुकलंय. बरं तोडून पण चुकीचं बोललात तुम्ही. कसं जमतो तुम्हाला एवढं? कसं आहे ना, मी लहानपणी आहे ना ते सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचे ना, त्याच्यामुळे अरे मला- कौतुक नाही करत आहे तुमचं. असं विचारलं मी, कसं जमतो असं विचारलं मी. नाही. चुका सांगतोय तुमच्या. तुम्ही ना, मी ऑलरेडी नर्वस आहे. हा काय? तुम्ही असं करू नका. हिंदीचं ऑडिशन आहे, भाषेला खूप महत्व आहे हो. या, ते या, छान झालं या, पाहिजे. या. तुम्ही काय करा माहितीये काय, मेरी तू म हे नका करू. नको काय? सलग वाचा हा. एकत्र, म्हणजे मस्त वाटेल ते. हा, हा. आणि एक सजेशन हा. आहे, थोडे ना चढ उतार ट्राय करा. अरे मग बिडू असं बोलायचं ना आधी. आपला तसाच असतो ना बाबा, जिथे मागणी तिथे पुरवठा. अरे मिला मोका दिला झोका, असंच असतो ना आपला. तुमचे ना मस्त आहेत हे सगळे डायलॉग, एकदम भारी आहेत. आहे ना.
पण याच्यात इथले डायलॉग वापरावे लागतील आपल्याला. हा काय? नाहीतर तिथे सिलेक्ट नाही करणार आपल्याला ऑडिशनला. तर हेच डायलॉग बोला हा तुम्ही. काय? हे नंतर वापरा. मी कुठेतरी. बोलते ना, हा, मी बोल. बोलते हा, मी देऊ परत एकदा. अरे नाही नको नाही, नको, हा. मी बोलते हा काय? हा, ते चढ उतार फक्त. मी करते ना. मस्त. हा. मेरी सासे तुमसे जातो काय काय काय? अरे काय आणि परत जादूच बोललात तुम्ही. जुदा आहे बोललो ना, जुदा आहे. आणि असं नका ना करू अहो. अरे बाबा तुम्हीच बोलला ना मला की चढ उतार. हे तुम्ही माझं वळण नाही पाहिलाय ना अजून. मी तुला वळण दाखवते. हा? तुमसे जादू. चढ उतार वळण याच्याबरोबर थोडी बुद्धी वापरता येईल का तुम्हाला? ए बघा ए असा लगेच ओरडू नको ना नाही, अंगावर. नाही, मी ओरडत नाहीये. मी खूप कंट्रोल करतोय ऍक्च्युली. पण ना तुम्हाला जमत नाही आहो. अरे. मी सांगतोय तुम्हाला की सलग पाहिजे आपल्याला. सलग टेन्शन येतंय. आता जायचंय, कधी बोलवणार ऑडिशनला. तुम्ही प्लीज सलग वाचा ना ते. आणि चढ उतार म्हणजे एवढे नका ना देऊ तुम्ही. मूड पकडायचा असतो आपल्याला. इमोशन्स असतात एका डायलॉगचे, एका सीनचे इमोशन्स असतात. ते धरा ना तुम्ही. हो ना. मेरी ह्याच्यात काय आहे? वाटेल ते करता तुम्ही. काहीतरी मूड असतो ना, तो मूड पकडा. नवरस माहितीये? रस माहितीये तुम्हाला? नवरस, हास्यरस, बिभत्स रस, करुण रस, अच्छा शृंगार रस. अच्छा मग असं बोल ना. मूड मारायचे. नीट बोल. ही भाषा आहे. मूड मारायचं म्हणजे अरे तूच बोलला ना आता की हे रस ते रस. त्याला मूड मारायची असं बोल ना. मला येतो ना मूड मारता. मी ना तुला हसी मजाक मूड मारून दाखवते. अच्छा म्हणजे हास्यरस. नाही हसी मजाक मूड. तू बघ ना, तू बघ मी कसं करते ते. ठीक आहे. हा बोल. मेरी साथे मसे जादू. आता ना मी डायरेक्ट अपोजिट मूड मारून दाखवते. म्हणजे कुठला? म्हणजे रोना धोना लपडी होना मूड. हा म्हणजे करुण रस असणार. त्याच्यानंतरचा. एक करून झाल्यानंतरचा नाही बोलत मी. त्याच्यानंतरचा. अरे बाबा तुझ्या जिभेला हाड आहे का? अरे असंच असतं अरे ना. करुण बाणातला. अरे बाबा असंच असतं. आधी लपडी हो ना आणि मग कोणी जिम्मेवारी घ्यायलाच तयारच नसतं ना. सोडून देतात असंच मजा मारतात आणि मग रोना धोना. म्हणून रोना धोना लपडी हो ना. बाकी काही म्हण. तुझ्याकडे एक्सप्लेनेशन लय भारी भारी आहेत. ही काय वाक्य आहेत यार अरे तुझी? बाबा मी तुला करून दाखवते ना. रोना धोना लपडी हो ना मूड. हा, कर करून दाखवू काय? मला पकडू द्या. हा सर. राकेश ये कौन निस्तरेगा? स्क्रिप्ट मधले डायलॉग बोल तू. नाही अरे तू काही बोलतोय यार. तू नाही. त्यातले डायलॉग बोल. स्वतःचे डायलॉग बोलू नको अरे तू. बाबा नाही ना. स्क्रिप्ट मध्ये ते मजाच नाही ना. रायटरने काय मूडच मारला नाही अरे ना नको त्याच्यात. मारू द्या यार तिला मूड. मला इथे इंडस्ट्रीत राहायचंय. मी तेच बोलणार. तू पण तेच बोल. तुला वेगवेगळे मूड करून दाखवते ना मला मी. काय करायचं? अरे हो, हे बघा माझ्यावर ओरडाओरडी करू नको. करेन मी. करेन. तर हिंदीच्या ऑडिशनला मराठीमध्ये देऊन दाखव आधी ऑडिशन. हिंदीच्या ऑडिशनला आली आहे तोंडवर करून. गप्प वाचू. मला ना तुझ्याबरोबर ऑडिशन द्यायचंच नाहीये. मी माझा सोलो पॅच करून दाखवीन त्यांना. मला नाही इंटरेस्टच नाही तुझ्याबरोबर ऑडिशन देण्यात. एक्सक्यूज मी. मला पण तुझ्यात ऍडिशन द्यायला काही इंटरेस्ट नाहीये. ऑडिशन असतं ते. एक्सक्यूज मी, झाली रिहर्सल? सॉरी थोडा वेळ देता का आम्हाला? आम्ही पटकन करून नाही घेतो. माझी झाली रिहर्सल. चला मॅडम तुम्ही चला. नाही एक मिनिट. अगं असं काय करतेस? कुठे झाली? आपल्याला करायचे ना. भांडण्यात वेळ गेला. सॉरी सर त्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालंय सर. ऑलरेडी झालंय म्हणजे? हा म्हणजे डायरेक्टर साहेबांनी त्यांना बघूनच सिलेक्शन केले त्यांचं. आणि मग माझं? तुमचं कळवतो सर. फोन येईल तुम्हाला. चला मॅडम. येस. एक सॉरी इकडे. तुझं ऑलरेडी कसं काय झालं सिलेक्शन? मिनी ना मगाशी डायरेक्टर पासिंग होताना त्याला डोला मारला. मग झालं? एवढंच करायचं होतं? अभी तो शुरुआत हुई है. तू बस इथे मूड मारत. मिनी जाते हा. हा
का झोका? वा वा वा, कडक परफॉर्मन्स. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. वा रे माझ्या टपोरी नाग्या. माझ्या टपोरी नाग्याचं रूपांतर आता हळूहळू वेड्या मुलीत होत चाललं आहे आणि त्याचा मला भयंकर आनंद आहे. तुला इथे खूप सारे टीचर्स आहेत, खूप सारे आयडल्स आहेत ज्यांच्याकडून तू खूप करेक्ट गोष्टी शिकतेस आणि पुढे जातेस. अशीच शिकत राहा, अशीच पुढे जात राहा. निमिष, तू तुझी एक वेगळी शैली निर्माण करू पाहतोयस आणि ती तू आता निर्माण करण्यात सक्सेसफुल झाला आहेस आणि त्याच्यात तू एक्सपर्ट झाला आहेस. त्याबद्दल तुझंही खूप अभिनंदन. आणि शिवाली, तुला फार मजा आली ना अशा सच्चा आणि कष्टाळू ॲक्टरला त्रास द्यायला? मस्त मजा आली. सिद्धू. मॅडनेस एक वाक्य तुमच्या दोघांसाठी. आणि 200% मी सहीशी सहमत होईन की ज्या लोकांच्या सानिध्यात आपण राहतो ना तिकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळत जातात. म्हणजे शिवाली, तुझ्याबद्दल मी सांगेन की तुझी ॲक्टिंग स्किल म्हणूया किंवा तुझा वावर ना हा बेछूट झाला आहे आणि तो खूप चांगली साईन आहे तुझ्यासाठी. म्हणजे एक एपिसोड मी तुमचा पाहिला होता ज्यात तू नमा होतीस आणि तू तिची बहीण होतीस आणि नमा काही लग्न असं तुमचा एक तो इंटरेस्टिंग सीन होता जिथं तुम्ही नाचत नाचत बोलता. म्हणजे मला असं वाटलं की आरशासमोर नम्रता आहे आणि दोघी अशा त्या करतायत. एवढं आपल्याला शिकवणारा गुरु असतो बाजूला, तो फक्त निवडायचा असतो आणि तू बरोबर निवडलास. तुझ्याकडे तर ऑप्शन खूप आहे तरी तू उत्तम निवडलाय. त्यासाठी तुझं खरंच अभिनंदन. निमिष, तुझी एक क्वालिटी आहे जी तू जपावीस ॲक्टर म्हणून असं मला वाटतं. ती म्हणजे तुझी भाषा. म्हणजे नाही मित्रा, तोड नाही. म्हणजे बाकी सगळं तू हळू डेव्हलप बॉडी बनवशील, आणखीन काय त्यावर पण तू उपजत. म्हणजे मी तुझ्या भाषेबद्दल बोलणं हा थोडा विरोधाभास आहे. तर हे जे आहे ना हे पकडून ठेवा दोस्तांनो. आणि आजचा तुमचा ॲक्ट हा म्हणजे ते मी नेहमी एक संज्ञा वापरतो आयुष्यात, ब्युटी अँड द बीस्ट. ह्या स्किटमध्ये तू ब्युटी होतास आणि ती बीस्ट होती. पण हे कॉम्बिनेशन असतं ना, हे एवढं इंटरेस्टिंग असतं ना की प्रत्येकजण ह्या कॉम्बिनेशनच्या प्रेमात पडतो. मीही प्रेमात पडलो. लव्ह यू. सुपर. दत्तूच्या पण दोन्ही एंट्रीज खूप इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे दत्तू तो होता ब्युटी अँड द दत्तू आणि बीस्ट. कारण तो सुरुवातीला ना तो शेवटी आला ना. म्हणजे पण कमाल आहे दत्तू यार. सुपर यार, सुपर यार, सुपर. क्या बात आहे. विक्रमादित्यनं आपला हट्ट सोडला नाही. वेताळाला पकडण्यासाठी तो स्मशानाच्या दिशेनं चालायला लागला. त्यानंतर काय झालं हे आता आपण बघूया. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीतला अनोखा रिदम अरुण कदम, स्लॅपस्टिक कॉमेडीचा बादशहा पंढरीनाथ कांबळे आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत. अरे बाप, तमी राजा विक्रमादित्य. तसं तुम्ही मला ओळखत असाल बा. तुम्ही माझ्या गैऱ्या गोष्टी वाचल्या असतील. माझं चित्र तुम्ही चांदोबावर बघितलेलं असेल. आणि आज राजा विक्रमादित्य पहिल्यांदा बोलतोय याचा अर्थ तुम्हाला ध्यानात आला का? म्हणजे राजा विक्रमादित्य पक्का खानदेशी होता. हा, तो आयराणी बोले, त्याला आयराणी समजे. आणि हे मी असं ठासून सांगू शकतो बा, कारण हा रोल मीच करी राहीन बुवा. चला, मला दुसरी भाषा नीट जमत नाही हे लपवण्यासाठी आणि हीच भाषा रेटवण्यासाठीचं लॉजिक पण देऊन झालेलं आहे. चला तर कोण एके काळी एक मांत्रिक होता. त्याने मला सांगितलं होतं की वेताळाला जाऊन पकड म्हणून मी या जंगलात येतो. पण त्याने बाय ना तो वेताळ तो मला गोष्ट सांगून उल्लू बनवून टाकतो, पडून जातो. खरं तर आजकालच्या जमान्यात राजाने जण त्याला उल्लू बनवलं पाहिजे. पण माझ्या बाबतीत उलट झालं ना ते. आणि मागे 4 महिने कडक लॉकडाऊन होता ना, त्याच्यामुळे मला येता नाही आलं. पण आज मी वेताळाला पकडणार आहे. कुठे रे तो वेताळ? ते बाय ना, अरे या पिप्पयना झाडावर वेताळ होता ना. अरे ओ भो वेताळ, अरे कोठे शे रे तू?
अरे तुम्ही वेताडे का वटवागडे आहेत रे? ऍक्च्युली वटवागलेच आम्ही करणार होतो कॅरेक्टर, कपडे नाही मिळाले म्हणून वेताळ. अरे बापरे, 2 वेताड? 2 अरे का तुझे तुकडे झाले रे? हा, अरे तुम्हा दोघांना जोडल्यानंतर जेवढी उंची होईल ना तेवढा उच्च होता ना रे वेताड. नाही 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 नाही, तुम्ही वेताड नाही रे. वेताड कुठे? आमचे वेताळ पप्पा वारले. हा, आमचे वेताल बाप्पा निवृत्तले. निवृत्तले तू निवृत्तले, ते निवर्तले असं असेल ते. निवृत्तले. हा, निवर्तले. हा. अरे बापरे, वेताळाला पोरं असतात आणि ती वेताळाला पप्पा पप्पा म्हणतात चमत्कारी के बॉय. अरे पण वेताळ कुठे? वेताळ आला नाही तर मी कोणाला घेऊन जाणार? अरे आता काय करतो? आपल्याला घेऊन जाणार. म्हणजे आम्हाला घेऊन जा. दलिंदरांनो, काही तर विचार करा. अरे तुमची वजन पाहणार आहे. तुम्हा दोघांना जर खांद्यावर घेतलं ना तर मला 4 खांद्यांवर घेऊन जावं लागेल. आता काय बरं करावं? 5 मिनिटं यायला गे न 5 मिनिटं मला घे. चालेल चालेल बा, चालेल. चढ रे, माझ्या अंगावर चढ तू. आयला आधीच बसलास तू. ठीक आहे, चल आता कांदे बटाटे करूया. कांदे बटाटे. अरे बाप. कांदे बटाटे घ्या. अरे बाप, लहान नाही राहिला रे तू आता. अरे कांदे बटाटे. वा श्याम्या, तू पण बोल ना कांदे बटाटे. आपल्या दोघांचा बिझनेस आहे. नाही नाही नाही, मी नाही बोलणार. बोल कांदे बटाटे बोल. नाही नाही, मी उरून जातो. नाही नको, उडू नको. कांदे बटाटे घ्या, कांदे बटाटे. कांदे उतर रे. अरे अरे मी राजा आहे रे. असं जर कोणी बघितलं ना भलती इज्जत चालली जाईल माझी. वाटा इज्जत जाणाऱ्या वाचारा सांगतो, तुझी किती इज्जत आहे ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे? रोज या जंगलात येतो एकटा मारायला. अरे ना तुझ्याकडे साधा बॉडीगार्ड आहे ना साधा घोडा आहे. अरे एकाला सुद्धा तुझी काळजी नाही वाचाऱ्या. अरे तू इकडे येऊन काय मारणार आहेस? तुझ्या बद्दल बघ. बरोबर आहे, मी असा विचार कधी केलाच नाही. भलतंच दुर्लक्ष केलं यांनी माझ्याकडे. तर आता कांदे बटाटे खेळतो का आम्ही जाऊ उडू? नाही, थांबा. खेळतो. पण तू नको, तुझ्या भलतं वजन आहे. तू ये रे, तू जरा हलका वाटतोय. हा ये. अरे बाप रे. अरे कांदे बटाटे घ्या, कांदे बटाटे. अरे तरी का भैया कांदा बटाटा किती रुपयाचा दिला आहे कांदा? काय बोलतो तर कळत नाही, तरी पण कसे किती रुपये आहेत तुझ्याकडे? तरी आम्हाला सांगत आहे. अरे रुपयाचं म्हणजे रुपयाचा आहे. किती दिला कांदा ते सांगा आम्हाला. अरे असा फनकन का लावला आहे? एक ते इकडून मारला तिकडे गेला तू चुकीच्या दिशेने. दलिंदर. अरे काय फनकवला आहे? बिहारी कशाला बोलतो रे? कशाला बिहार मध्ये घुसतो रे? अरे तुला इकडे कुत्र विचारत नाही ना रे दलिंदर. करे ओ करे हा, तू जेव्हा मराठी बोलतो ना तेव्हा कानाचे पडदे फाटतात ना रे. अरे तू वेताडे का पेताडे रे? वेताड असं मारतो ना इकडे महाराष्ट्रात इकडे. अरे वेताड गोष्ट सांगतो आणि नंतर प्रश्न विचारतो. अरे गोष्ट सांगणार आता आम्ही तुला एक गोष्ट सांगणार, आणि गोष्ट सांगताना तू मध्ये एक अक्षर जरी बोललास तरी आम्ही उडून जाणार. तू बोलला की आम्ही चालला. ठीक आहे. काय बोलतच नाही. तर एक आटपाट नगर होतं. तर त्या आटपाट नगरामध्ये एक जामच लयच दयाळू राजा होता. त्या राजाचं नाव काय रे? राजाचं नाव सांग ना. अरे राजाचं नाव सांग. अरे राजाचं नाव सांग ना. मारी कशाला राहणार रे? एक पण अक्षर बोलायचे नाही असं बोलले होते ना तुम्ही. अरे पण वसाऱ्या तू एक पण अक्षर नाही जर बोललास तर आपलं स्क्रिप्ट कसं पुढे सरकेल? अरे पण आता दोघं येणार आहे तुम्ही. अरे पण आम्ही कुठं अडकू हे आम्हालाच माहित नसतं. अरे पण दलिंदरांनो,
त्याच्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली विक्रम वेताळाची गोष्ट बदलली ना तुम्ही. अरे विक्रम राजा काही बोलत नाही आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा वेताळ उडून जातो. अरे अशी गोष्ट आहे ना रे. आपण थोडं आता बदलू ना, थोडंसं ऍडजस्ट करूया ना. काय आज आमचं जरा पाठांतर नाही झालं आज तू राजाचं नाव सांग ना यार पटकन. अरे फारच इलॉजिकल आहे रे. म्हणजे तुम्ही सांगत असलेल्या गोष्टीतल्या राजाचं नाव मी लक्षात ठेवायचं, मी ते तुम्हाला सांगायचं आणि परत जेव्हा तुम्ही गोष्ट सांगाल तेव्हा मी ते पहिल्यांदा ऐकल्यासारखं अरे बापरे असं का असं रिॲक्ट करायचं. अरे नका रे, त्याच्यापेक्षा 4-5 गोष्टी कटाक्षाने पाठ करा ना. करतो रे बाबा. चांगलं तात्पर्य असलेली गोष्ट सांगा आणि मुळात जी गोष्ट तुम्हाला पाठ आहे ती सांगा. अच्छा, म्हणजे आम्हाला पाठ आहे जी आम्हाला माहिती आहे ती सांगायची. ती. आता बघा, एक बँकॉक नावाचं राज्य असतं. तिथे शांगशुंग लीचं मसाज सेंटर असतं. कोणाचं? शांगशुंग ली. हे पाठ केलं बरोबर. तिकडं अरुण आणि पॅडी नावाचे 2 रुबाबदार तुकतुकीत कांतीचे असे लोक चुकून त्या मार्गाला जातात. मुळात चुकून बँकॉकला कोणी जात नाही. जे त्या वाटेला जातात ना ते ठरवून जातात. ठीक आहे, म्हणजे त्यांना असं वाटत जातात, पण ते घरी आल्यानंतर जामच आनंदित असतात. आता म्हणजे या गोष्टीतले आम्ही तुला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची जर का तू उत्तर नाही दिलेस तर तुझ्या मस्तकाची 100 शकला का बुम 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 करणार. अरे तुम्ही बाय ना चम्मन बेजा ना. अरे ते शकला का बुम बुम नसतं ना रे. अरे तुमच्या मेंदूचा जिभेचा काहीच संबंध नाही का रे. जीभ तोंडाला येईल ते बडबड करते, मेंदूची परमिशनच घेत नाही. अरे ए 100 शकलं असतात ना रे ती. अच्छा, शकले असतात. राजा 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 शकलं म्हणजे काय रे? शकलं म्हणजे तुकडे जे मला आता तुझे करावेसे वाटतात. आता शकले म्हणजे तुकडे बा. पण मग मस्तक म्हणजे काय? ज्याच्यात तू जातोस नेहमी ते. अच्छा, त्याला मस्तक बोलतो. मला वाटलं त्याला मस्तक. त्याला म्हणजे फालतू डोकं लावू नको तू. त्याला म्हणजे बिनडोका. मस्तक म्हणजे डोकं. अच्छा, त्यांना डोकं बोलतात. आणि जी लोक बाहेरगावी जातात त्याला काय बोलतात? अरे ते मस्कत असतं ना रे. आणि ती दरवाजावर देतात त्याला काय म्हणतात? दस्तक. त्यानं बाय ना उर्दू ना पोट ना. शुक्रिया. काय शुक्रिया रे. अरे एक राहिले ते एक राहिले. 100 म्हणजे किती? अरे तुमच्या बेसिक कन्सेप्टच्याच गोडे रे. अरे तुझ्या मस्तकाची 100 शकलं होतील हे तुमचं परंपरागत वर्षानुवर्ष चालत आलेलं वाक्य आहे ना रे. याच्यातल्या एका शब्दाशी तुमचा परिचय नाही का रे. एकही शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नाही. निदान तुझ्या म्हणजे काय ते माहिती आहे. पूजा बद्दल माहितीये मला. पूजाच दिसली का घालू का रे. पूजा नाही तुझ्या तुझ्याचा थोडासा अभ्यास राहिला आपल्याला बसायला लागेल याच्यासाठी. आम्ही जर तुझ्याचा अभ्यास पूजाचं डिस्कशन. थांबा कुठे चालले रे तुम्ही? ते तुझ्याच कशाला वेताळाच्या गेटअप करून प्रोडक्शनच्या खर्च वाढवता रे. एक तर तुमच्यामुळे ना 3 आठवडे झाले मी जगाच्या बाहेर आलेलो नाही. आम्ही काय करणार? झगा तुला आवडतो, झगा मगांना माझ्याकडे बघा. रापीट टाकसू तुले कायला शायनिंग मारायला ते शाकाला का बुम बुम पुम बुम म्हणत होते रे तुम्ही. ते काय म्हणजे आमच्या घराण्याची परंपरा आहे ना, त्याला बोलावं लागतं. ते कायची डोंबल्याची परंपरा आहे रे. मला तर आता डाऊट येतोय की तुम्ही खरंच वेताळ आहे की नाही बुवा. अविश्वास. अविश्वास. वाक्य आठवले नाही की जोराचा अभिनय आला त्यांना. त्या एकाला जोराचा अभिनय आलाय आणि याच्या जोराची ऍक्टिंग घुसली. अविश्वास. तुला जर आमच्यावर विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता इथे तुझा गेम करून टाकू आम्ही. अरे काय भाषा आहे रे. 100 शकलावरून डायरेक्ट गेम नाही रे. तुम्ही पटापट प्रश्न विचारा आणि मला मोकळं करा. त्यानं बायाना एक तर आता जागरण होत नाही आणि आता पहिल्यासारखं आहे ना. म्हणजे त्या गोष्टींमध्ये मजा पण नाही राहिली ना रे. ठीक आहे चल त्या साईडला जातो. सांग मला सांग आता. ससा कासवाची गोष्ट तुला माहिती आहे? हो माहितीये. मला सांग मेन प्रश्न की ससा कासव यांच्या शर्यतीमध्ये कोण जिंकतं बुवा? कासव.
कासव जिंकतो. प्रश्न फुराय. कासव घरी गेल्यानंतर कासवाचा बाप त्याला काय बोलतोय? काय अरे जे गोष्टीत घडलं ते काय विचारतो रे? अरे वाचाऱ्या, तुला जमत नाही ते सांग. काय काय काय? आता मला सांग, मुळात कासव जिंकल्यानंतर घरी जाईलच कशाला? तो आपल्या मित्रांबरोबर पार्टी करायला तिकडं त्याने जाम पार्टी केली. न घरी आल्यानंतर त्याचा बाप बोलतो, वसाऱ्या कौरवेल झाला तू आता आला साईज वसाऱ्या. ते बोलतो मी पार्टी करायला गेलो होतो. बाप बोलतो कसली पार्टी केली? ते बोलले ससा आणि कासवाची शर्यतीमध्ये मी जिंकलो. बाप बोलतो कासव तू जिंकलास? काहीतरी तू झोल केलास म्हणून त्याला त्याचा बाप कुत्र्यासारखा मारतो, हात पाय त्याचे फ्रॅक्चर करून टाकतो. त्या दिवसापासून कासव हॅलो हलू चालतो. हा, मी बोललोय मी चाल. त्याची गोष्ट ऐकली, माझी पण अरे गोष्ट अरे ऐकली. अरे अरे नका रे नका रे. अरे अरे तुमच्या बापासोबत माझ्या चांगलं ट्युनिंग होतं रे. हेच बापांचे चुकतं. ते पोरांना काम धंद्याला सोबत घेऊन येत नाही आणि मग पोरं आहेत ना चांगल्या काम धंद्याची वाट लावून टाकतात. त्याची गोष्ट ऐकली, आता माझी गोष्ट ऐका. सांग. तुम्हाला पुंगीवाला आणि उंदीर ती गोष्ट माहितीये? हा, पुंगीवाला जेव्हा असा पुंगी वाजवत चालला होता तर त्याच्या मागनं बरेच उंदीर चालले होते. एक उंदीर नाही गेला. का? कारण त्याला सर्दी झाली होती आणि तो जेन्युअन उंदीर होता. त्याने असं विचार केला बुवा की बाबा आपण जर गर्दीत गेलो तर याचा प्रादुर्भाव सगळ्यांना होणार बुवा आणि 3 दिवस शूटिंग बंद होणार बुवा. मग त्याने आणि मग दुसरा उंदीर येणार बुवा. आणि मग दुसरा जेल नाही का बुवा? मग त्याने काय केलं, स्वतःलाच क्वारंटाईन केलं 15 दिवस आणि 15 दिवसानंतर तो बाहेर आला आणि बाहेरून बघतो तर त्याच्यासाठी पुंगी वाजवायला कोणीच नव्हतं. राजा हरला. राजा हरला. आता राजाच्या मस्तकाचे 100 शकलं होणार. पॅड्या 100 लय शकले होतील रे. आपल्याला मोजता पण येणार नाही. बरं आपल्याला कितपर्यंत जाऊ शकतो आपण? म्हणजे 1 2 3 49. 49 वाल्या. आता मी तुला 50 ठुकून काढणार आहे आणि 1 मोजणार आहे. नाही पहिल्यांदा आहे ना आता राजा विक्रम वेताळाची शक्ल करणार आहे. परफॉर्मन्स मस्तच. सिद्धू, अरे यार पहिलं नाही अरे काय बोलू, म्हणजे मी लय एन्जॉय केला हा ॲक्ट. खूप ॲक्च्युली ना मला वाटलं तू सईला विचारशील तरी थांबलेलो. हा मला काय बोलायचं काय बोलायचं तुम्हाला पटकन विचारल्यामुळे. पण मॅडनेस होता हा तुमच्या तिघातला मॅडनेस ना. हा मॅडनेस दिसतो खऱ्या अर्थाने. म्हणजे हे माहिती आता हे महाराष्ट्राला कळून चुकलंय का बा तू या दोघांना सांभाळतोयस, या दोघांना विसरायचं हे आहे. मग ते म्हणजे ही जी तुमच्या तिघांची जी केमिस्ट्री आहे ना ही महाराष्ट्राला कळली आहे. त्यामुळे त्या गोष्टी येऊ देत असं खरंच वाटत असतं. म्हणजे आता पॅडी ही गोष्ट सांगताना मध्येच ते त्या राजाचं नाव सांग रे तर मला ॲक्च्युली असं वाटलं की तू विसरलायस. तू विसरलाय पण म्हणजे किती नॅचरल अभिनय पॅड्या, म्हणजे क्या बात आहे. म्हणजे तर नंतर त्याला मारल्यानंतर कळलं की हो पण आता हे एलिमेंट येऊन आम्ही त्याची जास्त मजा घेतोय. धमालदार ॲक्ट. म्हणजे ते उंदराचं तर मीच एन्जॉय केलं तुमच्या गोष्टी. आणि अरुण कदम सर तुमच्यासाठी एक माझ्याकडे एक सरप्राईज आहे जे कदाचित मी डायरेक्ट आता बोलतोय की महाराष्ट्राची हस्तजत्रा हा लहान माणसांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना आवडतो असा आपला कार्यक्रम आहे. त्याचं एक लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला देतो. माझी मुलगी इरा जी आहे 5 वर्षाची आणि जेव्हा आम्ही बघतोच हस्तजत्रा, जेव्हा तुमचा ॲक्ट येतो श्याम पॅड्यान तुमचा, तेव्हा तुमची ही स्टाईल आहे त्या स्टाईलची ही 5 वर्षाची मुलगी पण फॅन आहे. ती फक्त आता बघा. अरुण कदम काका, मला तुम्हाला एक सांगायचं, मला तुमच्याकडे एक सरप्राईज आहे. मी बोलू? मी तुम्हाला म्हणजे ही माझी मुलगी आहे पण मला एवढा आनंद होतो जेव्हा म्हणजे मला माहिती आहे तुम्ही इतकी वर्ष काम करताय आणि तुम्ही तुमचा ठसा एक वेगळा उमटवलेला आहे. पण आमच्या पिढीने तुम्हाला पाहिलं आहे
पण आमच्या नंतरच्या पिढीनेही तुम्हाला पाहिलंय आणि तुम्ही त्यांना आवडताय, हे किती मोठं कार्य आहे. आणि मी जसं कालच्या एपिसोडमध्ये म्हणालो होतो की मी त्या प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करायला आलो, तर ह्या कमेंट्स आहेत, ह्या गोष्टी आहेत, हा आनंद तुम्ही देताय आणि तो आबालवृद्धांना देताय. त्यामुळे त्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. आणि आत्ताचा ऍक्ट हा धमाल झालाय. श्याम्या, पॅड्या, आय लव्ह यू. तुमची केमिस्ट्री अशीच राहू आणि असेच तुम्ही विसरत राहा. त्यांनी आम्हाला आठवत राहतं की हा तुम्ही आम्हाला हसवताय. सई, फारच भारी परफॉर्मन्स होता. जनरली वात्रटपणा लहान मुलं करतात, पण आपल्याकडचे सगळ्यात सिनियर आर्टिस्ट त्यांना वात्रट लेखनाला ते इतका न्याय देतात की हे कल्पनेच्या बाहेरचं समीकरण आहे माझ्यासाठी. म्हणजे मी पुन्हा मी सांगतो, प्रसाद दादा आणि मी, की हे तुमच्याशिवाय कोणीच नाही करू शकत आणि कोणीच कधीच करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही इररिप्लेसेबल आहात, याचा खूप आनंद होतो आणि आपल्या मंचाचे आहात तुम्ही, याचं खूप अप्रूप आणि अभिमानही वाटतो. श्यामदादा, आजचा तो पंच फार कमाल होता की इकडे मारलं पण इकडनं तू विवळलास. अतिशय सुंदर, म्हणजे प्रसंगावधान असावं तर ते असं. आणि फार आज पण मजा आली. कॉस्ट्युम डिपार्टमेंटला आज खूप कॉम्प्लिमेंट्स. खूप दोघे गोड वेताळ दिसताय. खूप मस्त मजा आली. थँक्यू. मनापासून धन्यवाद.